राष्ट्रपती पदासाठी नुकतंच मतदान पार पडलेलं आहे। उपराष्ट्रपती पदी कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू आहे आणि याच अनुषंगाने उपराष्ट्रपती पदासाठी 7:30 वाजता एनडीएचे उमेदवार कोण असतील याची घोषणा केली जाणार आहे। व्यंकय्या नायडू यांचं नाव एनडीएकडनं आघाडीवर आहे। ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, उपराष्ट्रपती पदासाठी व्यंकय्या नायडूंचं नाव कमालीचं आघाडीवर असल्याचं कळतंय, काय माहिती? निश्चितच ज्ञानदा, थोड्या वेळातच अधिकृत घोषणा होणार आहे। मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार व्यंकय्या नायडू यांचं नाव आघाडीवर आहे। यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर रामनाथ कोविंद हे यूपी मधले हे होते, गव्हर्नर होते आणि त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला। तेव्हापासूनच ही चर्चा होती की दक्षिणेतलं एक नाव उपराष्ट्रपती पदासाठी पुढे येऊ शकतं। अनेक नावं चर्चेत होती, त्यामध्ये अगदी के विद्यासागर राव यांचंही नाव चर्चेत होतं, महाराष्ट्राचे जे गव्हर्नर आहेत। मात्र आता व्यंकय्या नायडू यांच्या नावावरती जवळजवळ शिक्कामोर्तब झालेलं आहे असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे आणि त्यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे। ज्ञानदा, नक्कीच 7:30 वाजता म्हणजे अगदी थोड्याच वेळात कळणार आहे की उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार कोण असतील। ऋत्विक, तू राहाच आपल्यासोबत। दरम्यान आज राष्ट्रपती पदासाठी जेव्हा मतदान झालं तेव्हा विरोधकांची अनेक मतं फुटलेली आहेत असं देखील कळतं आहे। यूपीएच्या उमेदवारांना विरोधकांनी म्हणजे काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मतदान केलं नाही असंही कळतंय, ज्यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यासारख्या राज्यांचा समावेश आहे। ऋत्विक भालेकर आपल्यासोबत आहेत पुन्हा एकदा। ऋत्विक, महाराष्ट्रात काय चित्र नेमकं पाहायला मिळालं विरोधकांच्या मतदानासंदर्भात? ज्ञानदा, महाराष्ट्रात ज्या पद्धतीने अपक्ष आमदार रवी राणा यांनी 2 दिवसापूर्वीच एक गौप्यस्फोट केला। ते म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत आणि त्यानुसारच क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे। मात्र हे साफ फेटाळून लावलेलं आहे विरोधी पक्षनेत्यांनी या ठिकाणी। आणि आज जी वोटिंग झालेली आहे ती आकडेवारी जरी समोर येणार नसली, कारण संकलित आकडेवारी एकत्रित करून ती जाहीर होत असते, राज्याची मिळत नसते, पण हे गुप्त मतदान होतं। असं असून सुद्धा रमेश कदम जे की खरं तर कारावास भोगतायत, त्यांनी विशेष परवानगी घेऊन आज मतदान केलं। राष्ट्रवादीचे ते आमदार आहेत आणि त्यांच्यावरती अनेक गंभीर गुन्हे आहेत। त्यांनी या ठिकाणी मतदान केल्यानंतर जाताना स्पष्ट सांगितलं की मी भाजपला मतदान केलेलं आहे। त्यामुळे अशाच आशयाने अनेक आमदार जे आहेत विरोधी पक्षातले यांनी भाजपला मतदान केलं असावं आणि मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाली असावी अशी शक्यता नाकारता येत नाहीये।